Good morning, guys. Am I audible? Yes. Okay. ओके। तो गाइज हमने जो लास्ट लेक्चर में देखा था कुछ जनरल टर्म्स ही डिस्कस की थी, उसमें कुछ भी रिवाइज करने जैसा नहीं है और ना ही वो इंटरव्यू पॉइंट ऑफ व्यू से इम्पोर्टेंट है। जस्ट फॉर अवर इंफॉर्मेशन हमने वो कुछ टर्म्स देखी थी। ओके, उसमें किसी को कुछ इश्यू है कि कोई टर्म समझ में नहीं आई है अब तक? जो हमारा प्रीवियस डिस्कशन है उसमें किसी को भी कुछ प्रॉब्लम है? No. ओके। उसके बाद गाइज हमने प्रोजेक्ट टीम का डिस्कस किया था। ओके, प्रोजेक्ट टीम और सपोर्ट टीम। तो सपोर्ट टीम में तो हम काम नहीं करने वाले, प्रोजेक्ट टीम में ही करने वाले। ओके, तो उसके लिए आप अपना एक आंसर रेडी रखो कि आप कितने पीपल बताओगे कि आपकी 20 की टीम है या 16 की टीम है, और वही आंसर आप आपके डेली मॉक में भी डिस्कस करो। ठीक है? एक ही आंसर जो भी है आपको लगता है 16 बताना है, 20 बताना है, और वही आंसर फिर आप कंटिन्यू करो फाइनल इंटरव्यू तक। उसके बाद आज हम देखने वाले हैं, सबसे पहले हम टेस्टिंग से स्टार्ट करते हैं। तो हम सॉफ्टवेयर टेस्टिंग पढ़ने वाले, राइट? सॉफ्टवेयर टेस्टिंग में फिर मैनुअल टेस्टिंग, ऑटोमेशन टेस्टिंग, ये पार्ट्स आएंगे। तो सबसे पहले सॉफ्टवेयर मीन्स क्या है, व्हाट इज सॉफ्टवेयर? कोई बता सकता है? जनरल टर्म में आपकी क्या अंडरस्टैंडिंग है सॉफ्टवेयर को लेके? देखो गाइज, आपको जैसे आता है आप ट्राई करो। जो भी हमारा लेक्चर है वो इंटरेक्टिव होना चाहिए, आप लोगों के साइड से आंसर आने चाहिए। तभी हमें पता चलेगा कि आपकी अंडरस्टैंडिंग क्या है, फिर हम करेक्ट करेंगे अगर किसी की कुछ गलत अंडरस्टैंडिंग है, कुछ पता नहीं है। ओके, बाद में तो हम बताने ही वाले, डिस्कस ही करने वाले हैं। बट उसके पहले मुझे ये जानना है कि आप लोगों की क्या अंडरस्टैंडिंग है, व्हाट इज सॉफ्टवेयर? ये वर्ड हम डे टू डे लाइफ में सब लोग यूज करते हैं। अं, सांगू का ना? यस। असं मला असं वाटतं की सॉफ्टवेअर असं सेट ऑफ कमांड्स असतं जे कम्प्युटरला सांगते की एक्झॅक्टली काय करायचं आहे. एक्झॅक्टली, येस, गुड ट्राय. आणखी कोणी? Set of informations we give to the computer. येस, We can say that data. बरोबर. So, software is a contains n numbers of programs हम्म. um, which execute in the computer. हम्म. येस, येस, करेक्ट. अरे, इन शॉर्ट क्या है सॉफ्टवेयर मीन्स? वी कैन से इट्स अ स्पेशल कलेक्शन ऑफ प्रोग्राम which takes input from the user and generates some desired outputs. बोल सकते हैं हम ऐसा कि वो स्पेशल टाइप ऑफ प्रोग्राम्स होते हैं। एंड यूजर कुछ तो भी इनपुट थ्रू द कीबोर्ड पास करते हैं और कुछ तो भी आउटपुट वहां पे जनरेट होता है, राइट? यही करते हैं हम इन शॉर्ट। तो आप सॉफ्टवेयर को कैसे डिफाइन येस. करोगे? सॉफ्टवेयर इज अ कलेक्शन ऑफ प्रोग्राम, और आप बोलो कि स्पेशल टाइप ऑफ प्रोग्राम which takes input from the users and generate desired output. ओके, सो दैट इज सॉफ्टवेयर। अभी हम पढ़ने वाले हैं सॉफ्टवेयर टेस्टिंग। तो सॉफ्टवेयर की डेफिनेशन आपको पता चली, अब आप टेस्टिंग को कैसे डिफाइन करोगे, सॉफ्टवेयर टेस्टिंग को कैसे डिफाइन कर सकते हो? हम टेस्टिंग कर रहे मीन्स क्या कर रहे हैं, सबको पता है आप क्या कर रहे हो। ओके, बट हम उसको स्पेसिफिक वर्ड में कैसे बोल सकते हैं सॉफ्टवेयर टेस्टिंग को? ओके, नो प्रॉब्लम। हम टेस्टिंग कर रहे हैं मीन्स क्या कर रहे हैं, जो हमारा डेवलप प्रोडक्ट Correct, एप्ली correct, 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 correct. करेक्ट कर रहे हो आप, राइट? और कुछ? We find bugs and error. They are working properly or not. ओके, तो रविंद्र आप Correct. करेक्ट कर रहे हो कि वो करेक्ट है या नहीं, ये चेक कर रहे हो? करेक्ट कर रहे हो या चेक चेक कर रहे हो? Checking correctness. Verifying, evaluating and verifying. एग्जैक्टली exactly. हम करेक्ट वगैरह नहीं कर रहे, हम चेक कर रहे हैं कि अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट वो करेक्ट है क्या, हम उसका करेक्टनेस चेक कर रहे हैं। अगर कुछ प्रॉब्लम है
तो उसमें जो भी चेंजेस है वो डेवलपर्स करेंगे। इन शॉर्ट टेस्टिंग में हम क्या करेंगे, उसका करेक्टनेस और कंप्लीटनेस जो है चेक करेंगे अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट। फिर हम इसको डिफाइन कैसे कर सकते हैं, सॉफ्टवेयर टेस्टिंग इज अ प्रोसेस ऑफ चेकिंग करेक्टनेस एंड कंप्लीटनेस ऑफ पर्टिकुलर एप्लीकेशन। ओके, सिंपल डेफिनेशन है, इसमें सिर्फ हम चेक कर रहे हैं करेक्टनेस एंड कंप्लीटनेस। ओके, क्लियर है? येस। Yes. या मीन्स हम करेक्ट नहीं कर रहे, हम उसका करेक्टनेस चेक कर रहे हैं। ठीक है गाइज, तो इसकी सिंपल डेफिनेशन है। सबको स्क्रीन विजिबल है? तो देखो, सॉफ्टवेयर मीन्स क्या है, स्पेशल कलेक्शन ऑफ प्रोग्राम जिसमें यूजर से इनपुट लिया जाएगा और डिजायर्ड आउटपुट आपको शो होता है स्क्रीन पे। ओके, ये है सॉफ्टवेयर का काम। हम जो भी एक्टिविटीज डे टू डे लाइफ में करते हैं वो हर एक चीज सॉफ्टवेयर ही है। उसके बाद है व्हाट इज सॉफ्टवेयर टेस्टिंग। तो सॉफ्टवेयर टेस्टिंग में इन शॉर्ट हम चेक कर रहे हैं पर्टिकुलर एप्लीकेशन का करेक्टनेस और कंप्लीटनेस, और ये हम किसके बेसिस पे मैप करेंगे, हमारे पास सेट ऑफ रिक्वायरमेंट होंगी, उसके बेसिस पे हम टाइम टू टाइम चेक करेंगे कि जो भी प्रोडक्ट बन रहा है अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट है क्या। ओके, अगर रिक्वायरमेंट फुलफिल नहीं हुई है तो उस केस में गाइज हमें क्लाइंट से पेनल्टी लगती है। ओके, ऐसे कुछ फैक्टर्स होते हैं, आगे आगे हम वो कवर करेंगे, बट इनिशियल लेवल पे हमारा यही काम रहता है कि हम जो भी डेवलपमेंट टेस्टिंग कर रहे हो अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट हो। ओके, सो दैट इज अवर सॉफ्टवेयर टेस्टिंग। उसके बाद जब टेस्टिंग प्रोसेस, डेवलपमेंट प्रोसेस शुरू रहती है, तो ऑन सेम टाइम एक और प्रोसेस शुरू रहती है, उसको बोलते हैं एसक्यूए। एसक्यूए मीन्स है सॉफ्टवेयर क्वालिटी अश्योरेंस, एक ऑनगोइंग प्रोसेस है। इस प्रोसेस में हमारा बीए मीन्स प्रोडक्ट ओनर, ओके, बिजनेस एनालिस्ट, उसको ही प्रोडक्ट ओनर बोलते हैं, हमने लास्ट लेक्चर में डिस्कस किया है, और मैं उसको ही प्रोडक्ट ओनर बोलेंगे। प्रोडक्ट ओनर क्लाइंट के साथ मीन्स स्टेक होल्डर के साथ जो भी टाइम टू टाइम कम्युनिकेशन करता है, अगर उनसे कुछ रिक्वायरमेंट है तो कलेक्ट करेगा। ओके, कुछ चेंजेस है तो वो एक्सेप्ट करेगा, और वैसे वैसे वो हमारे सॉफ्टवेयर में इम्प्लीमेंट करते जाएगा। तो ये जो प्रोसेस होती है उनके कम्युनिकेशन की, इसमें डायरेक्टली और इनडायरेक्टली एसक्यूए को ही मेंटेन किया जाता है। ओके, मीन्स सॉफ्टवेयर की क्वालिटी पे ही फोकस किया जाता है। ओके, एक ऑनगोइंग प्रोसेस है, यहाँ पे रिक्वायरमेंट के हिसाब से हम हर एक स्टेज में वर्क परफॉर्म कर रहे हैं कि नहीं कर रहे, ये इसके बारे में अश्योरेंस दिया जाता है, या फिर आप बोलो एक तरह की मॉनिटरिंग की जाती है। फिर एसक्यूए प्रोसेस जो कर रहे हैं उसमें कुछ फैक्टर्स है जो फोकस किए जाते हैं, मीन्स हम बोल सकते हैं कि कुछ फैक्टर्स के बेसिस पे एसक्यूए परफॉर्म होता है। अभी उसमें 3-4 फैक्टर है, वो कौन से है, तो ये देखो, एसक्यूए का जब भी आप एसक्यूए के बारे में डिस्कस कर रहे हो तो इन सिंपली इतना ध्यान में रखो कि उसका लॉन्ग फॉर्म क्या है, और इसके बाद इसमें क्या हो रहा है कि जो बीए और हमारे स्टेक होल्डर का कम्युनिकेशन है वो परफॉर्म हो रहा है, उसके बेसिस पे हमारा जो भी डेवलपमेंट का वर्क है वो चलेगा। ठीक है, और उसके बाद ये जो कुछ फैक्टर्स है 3-4, ये कंटिन्यूअसली फोकस किए जाएंगे कि हम अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट चल रहे हैं क्या, और अदर जो फैक्टर है हम वन बाय वन अभी जाते हैं। सबसे पहले फैक्टर है एसक्यूए का, टू मीट द कस्टमर रिक्वायरमेंट। देखो, मैनुअल का एक फीचर है गाइड्स कि जो भी टर्म्स आप देखोगे उसी टर्म्स में उसका मीनिंग है। ठीक है, वो टर्म्स वो वर्ड को रिप्रेझेंट करते। येस, मराठीत सांग ना. मराठीत सांगू? ओके, ऍक्च्युली एक जण हिंदी होतं, त्यामुळे मी हिंदीमध्ये ट्राय म्हणजे स्टार्ट केलं होतं। ओके, नो प्रॉब्लम। स्वाति, हाँ हाँ अच्छा, कोई प्रॉब्लम नहीं है। ठीक है, अगर आपको कोई टर्म समझ में नहीं आई, मैं मराठी में बात कर रही हूँ, आपको समझ में नहीं आई, तो उस टाइम पे आप वहीं पे क्वेश्चन कर लेना। ठीक है, या श्योर श्योर, ओके ओके। तो तर यामध्ये एसक्यूए मध्ये मोस्टली 5 फॅक्टर्स आहेत। ओके, सगळ्यात पहिला फॅक्टर आहे टू मीट द कस्टमर रिक्वायरमेंट। तर मॅन्युअल मध्ये ती टर्मच त्याचं मीनिंग रिप्रेझेंट करते। ओके, टू मीट द कस्टमर रिक्वायरमेंट मीन्स काय असू शकतं, तुम्ही गेस करू शकता काय असेल। जेव्हाही इनिशियली प्रोजेक्ट स्टार्ट होतो, क्लायंट कडनं सेट ऑफ रिक्वायरमेंट कलेक्ट केल्या जातात, बीए कलेक्ट करतो। ओके, तर त्या रिक्वायरमेंट नुसार वर्क आपलं चालत आहे का,
डेव्हलपमेंट असेल, अनालिसिस असेल, त्यानंतर टेस्टिंग असेल. ओके, कधी कधी असं होतं की डेव्हलपमेंटमध्ये ज्या गोष्टी मिस झालेल्या असतात, रिक्वायरमेंट सोबत मॅच होत नाहीत, त्या टेस्टिंग टीम फाइंड करते. कधी कधी काय नेहमीच असं होतं, बिकॉज टेस्टरचं कामच ते असतं की अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट प्रत्येक फंक्शनॅलिटी इन डिटेल मध्ये चेक करणं, आणि त्या केसमध्ये जर डेव्हलपरकडनं काही मिस झालं असेल तर ते रेज करणं. ओके, तर टू मीट द कस्टमर रिक्वायरमेंट इट मीन्स टाइम टू टाइम ते चेक करत असतात की अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट वर्क जे आहे ते चालत आहे की नाही. त्यानंतर आहे टू मीट द कस्टमर एक्सपेक्टेशन. ओके, तर त्यांचे काय एक्सपेक्टेशन असतील क्लायंटचे पर्टिक्युलर ऍप्लिकेशन्सला घेऊन. ओके, तर त्यानुसार वर्क सुरू आहे का हे टाइम टू टाइम तिकडे बघितलं जातं. आणि त्यानंतर एक्सपेक्टेशन मध्ये दोन पॉइंट हे खूप इम्पॉर्टंट असतात. एक असतं प्रायव्हर्सी आणि दुसरं असतं परफॉर्मन्स. आता प्रायव्हर्सी म्हणजे काय असतं, पर्टिक्युलर प्रोजेक्ट जे आहे डिफरंट डोमेन मधले प्रोजेक्ट कंपनीजकडे असतात. आता कधी बँकिंग डोमेन आहे, इन्शुरन्स डोमेन आहे, हेल्थ केअर आहे, या व्यतिरिक्त काही गव्हर्नमेंट साईट्सचे प्रोजेक्ट असू शकतात. जसं की टीसीएस कडे बरेच आपल्याला माहिती आहे, टीसीएस कडे गव्हर्नमेंटचे बरेच प्रोजेक्ट आहे. गव्हर्नमेंटच्या बऱ्याच अशा वेबसाईट आहेत ज्या डे टू डे अपडेट होत असतात आणि त्या मॅनेज करायचं काम टीसीएस करते. किंवा अदर ज्या काही कॉग्निझंट किंवा अदर अशा कंपनी आहेत त्या इतर कंट्री मधल्या काही गव्हर्नमेंट साईट्सला मॅनेज करायचं काम करतात. म्हणजे त्यावर जे डेली इन्फॉर्मेशन होत आहे, काही एन्व्हायरमेंट रिलेटेड साईड असतात, तर असेही काही जे सर्व्हिस ज्यामध्ये कंटिन्युअसली द्यावी लागते असे काही प्रोजेक्ट्स कंपनीकडे असतात. ठीक आहे, तर या प्रोजेक्टमध्ये काही सेन्सिटिव्ह डेटा असतो ज्याची प्रायव्हसी हे खूप इम्पॉर्टंट फॅक्टर असतं. तर अशा ही जी एक्सपेक्टेशन आहे क्लायंटची त्या डेटाच्या प्रायव्हसीसाठी, त्याचा टाइम टू टाइम विचार हा कंपनीलाच करावा लागत असतो. जर कंपनी पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी सर्व्हिस देत आहे मीन्स त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टच्या डेटाची प्रायव्हसी हे अल्टिमेटली कुणाचं काम आहे, कंपनीचंच काम आहे. त्या प्रायव्हसीच्या रिलेटेड काहीतरी लॉज असतात, काहीतरी त्यांचे कॉन्ट्रॅक्ट साईन असतात, आणि जर ती प्रायव्हसी अकॉर्डिंग टू द एक्सपेक्टेशन नाही देऊ शकले तर ऑब्विसली त्यावर काहीतरी एक लिगल प्रोसिजर असते. तर अशा काही गोष्टी असतात. इन शॉर्ट, तुम्ही फक्त एवढं लक्षात घ्या की कस्टमर एक्सपेक्टेशन मध्ये आपल्याला पर्टिक्युलर क्लायंटच्या डेटाची जी प्रायव्हसी आहे त्याचं पूर्णपणे काळजी घ्यावी लागते. ओके, आणि हे काम आपल्या लेवलला आपण नाही करत आहे, हे एक वॉस प्रोजेक्ट लेवलला असतं. याची एक वेगळी टीम असते, ते लोक त्यानुसार प्रायव्हसी प्रोव्हाइड करायचं काम करतील. ओके, मीन्स तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की कस्टमर एक्सपेक्टेशन मध्ये प्रायव्हसी हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. सेन्सिटिव्ह डेटाला प्रायव्हसी देणं इतकंच याचं एम आहे. त्यानंतर आहे परफॉर्मन्स. ओके, तर परफॉर्मन्स मध्ये काहीच काय असतं की पर्टिक्युलर आपण वेबसाईट ऍप्लिकेशन देत आहे, तर जेव्हा डेव्हलपमेंट होत असते ऍप्लिकेशनची त्याचं काहीतरी साईज मेंटेन केलेली असते. ओके, म्हणजे एखादं ऍप्लिकेशन इनिशियल लेवलला जेव्हा होतं बनतं तर क्लायंट कडनं असतं की आमच्या ऍप्लिकेशनला ऍट ए टाइम 1000 युजर व्हिजिट करू शकले पाहिजे, कुणी म्हणतं 2000 युजर व्हिजिट करू शकले पाहिजे. ओके, ही त्यांची प्री रिक्वायरमेंट असते आपण म्हणू शकतो. मग जसा जसा ऍप्लिकेशनवर लोड वाढेल त्यानुसार आपल्याला त्या ऍप्लिकेशनचा लोड इन्क्रीज करण्याची कॅपेबिलिटी पण वाढवावी लागते. हे टोटली क्लायंटच्या एक्सपेक्टेशनवर असतं. ओके, इट मीन्स ऍप्लिकेशन किती लोड हँडल करू शकतं, त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, हे हा फॅक्टर यामध्ये बघितला जातो. आता कधी कधी बघा, तुम्ही गव्हर्नमेंटच्या साईडला फॉर्म भरत असता, आपण आधी भरले असतील, बरेचसे इकडले एक्सपिरियन्स लोक आहेत, एवढ्यात कुणी भरलेलं नसेल, बट प्रिव्हियसली किंवा आताही रिसेंटली आपण न्यूज बघतो काही गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप अदर स्कीम सुरू असतात. आधी 2-3 वर्षाच्या आधी महापोर्टल म्हणून स्टार्ट केलं होतं गव्हर्नमेंटने स्कॉलरशिपसाठी. ओके, जे हायर एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी. नंतर काय झालं की ते महापोर्टल पूर्णपणे हँग झालं. म्हणजे तिथे काय होत होतं की जर जास्त स्टुडंटनी लॉग इन केलं तर पोर्टल लगेच डाऊन होऊन जायचं. किंवा कधी आपण युनिव्हर्सिटीचे फॉर्म भरतो तेव्हा पण बऱ्याचदा पोर्टल डाऊन होऊन जातं. म्हणजे जर तिकडे जास्त नंबर ऑफ व्हिजिटर्सनी व्हिजिट केलं तर पोर्टलची कॅपॅबिलिटी नव्हती की ते हेवी लोड हँडल करू शकेल. ओके, आता यामध्ये प्रॉब्लेम कुणाचा आहे, ज्या कंपनीला त्यांनी तो प्रोजेक्ट दिला असेल, ज्यांनी ती साईट डिझाईन केली असेल. इट मीन्स त्यांनी ते प्रॉपर डिझाईन नाही केलं, त्या ऍप्लिकेशन मध्ये कॅपॅसिटीच नाही आहे की ती हेवी लोड हँडल करू शकेल. तर ह्या ज्या परफॉर्मन्स रिलेटेड गोष्टी आहेत
त्या पण एसक्यूए प्रोसेसमध्ये मॉनिटर केल्या जातात, त्याचा विचार केला जातो. ओके, की आपण परफॉर्मन्स कसा मेंटेन करू, आपण प्रायव्हसी कशी प्रोव्हाइड करू, ह्या गोष्टी टू मीट द कस्टमर एक्सपेक्टेशन या पॉइंटमध्ये कव्हर केल्या जातील. ठीक आहे, टाइम टू टाइम त्या गोष्टी मॉनिटर केल्या जातील. जर त्या आउट ऑफ द वे जात असतील तर त्याला व्यवस्थित मेंटेन केल्या जाईल. ओके, नंतर आहे कॉस्टिंग ऑफ प्रोजेक्ट. आता कॉस्टिंग ऑफ प्रोजेक्ट कसं डिसाईड केल्या जाईल, तुम्हाला काय वाटतं? सॉरी, कुणी सांगू शकता? ओके, नो प्रॉब्लेम गाईज. कॉस्टिंग ऑफ प्रोजेक्ट मध्ये हा फॅक्टर असतो मोस्टली की पर्टिक्युलर प्रोजेक्टमध्ये किती रिसोर्सेस लागणार आहेत. ओके, प्रोजेक्टचा ड्युरेशन काय आहे, किती रिसोर्सेस लागणार आहेत, त्यांचे वर्किंग आवर किती असणार आहेत, काही एक्स्ट्रा रिसोर्सेस लागणार आहेत का, टूल्स कोणते असतील, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार कॉस्टिंग ऑफ प्रोजेक्टमध्ये केलेला असतो. आणि इनिशियल लेवलला प्रोजेक्टची कॉस्टिंग जी आहे हे डिसाईड असते. ओके, कधी कधी आपण बऱ्याचदा फ्रेंड्सकडनं वगैरे टर्म्स ऐकतो की त्यांचा बजेट नाही आहे प्रोजेक्टमध्ये, रिसोर्स क्रंच वगैरे आहे, अशा अशा काही काही गोष्टी, काही टर्म्स आपण ऐकल्या आहेत, त्या डिरेक्टली कॉस्टिंग ऑफ प्रोजेक्टच्या रिलेटेड असतात. यामध्ये इन शॉर्ट रिसोर्स युटिलायझेशन हा इम्पॉर्टंट फॅक्टर असतो कोणत्याही प्रोजेक्टची कॉस्टिंग डिसाईड करताना. ओके, त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे टाइम इन डिलिव्हरी. टाइम इन डिलिव्हरी मध्ये तुम्ही समजू शकता, यामध्ये पर्टिक्युलर प्रोजेक्टचं ड्युरेशन जे आहे ते डिलिव्हरीचं ड्युरेशन हे आधीच ठरलेलं असतं. ओके, त्यानुसार जर आपण प्रोजेक्ट डिलिव्हर करू शकलो नाही तर तिकडे आपल्याला क्लायंटला पेनॉल्टी अमाऊंट द्यावी लागते. ओके, आपण त्याला एस्क्युलेशनही बोलू शकता. किंवा कधी कधी असं होतं की डिलिव्हरी ऑन टाइम दिली बट ती अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट नसेल तर त्या केसमध्ये पण पेनॉल्टी अमाऊंट लागू शकते. म्हणजे क्लायंटच्या रिक्वायरमेंट काहीतरी वेगळ्याच होत्या आणि आपण त्या फुलफिल केलेल्याच नाही आहेत, म्हणजे तुम्ही ड्युरेशन मध्ये तर देत आहे बट करेक्ट वर्क नाही देत आहे, त्या केसमध्ये पण आपल्याला पेनॉल्टी अमाऊंट, आपल्याला इट मीन्स कंपनीला क्लायंटला पेनॉल्टी अमाऊंट ही पे करावी लागते. ओके, त्यानंतर मेंटेनन्स मीन्स इन शॉर्ट काय असतं की सर्व्हिस आफ्टर डिलिव्हरी असं तुम्ही बोलू शकता. एकदा प्रोजेक्ट डिलिव्हर झाला त्यानंतर त्यामध्ये काही इश्यू आहेत का, किंवा नवीन काही चेंजेस आहेत का, प्रिव्हियस फंक्शनॅलिटीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आलाय का, किंवा काही चेंज करायचं आहे का, हे सगळं मेंटेनन्स या फॅक्टरमध्ये येतं. ओके, मीन्स एखादा प्रोजेक्ट आपण डिलिव्हर केला, ठीक आहे, जसं आपण परफॉर्मन्स हा इश्यू बघितला, तर इनिशियल लेवलला प्रोजेक्ट डिलिव्हर केला, त्यानंतर जर पर्टिक्युलर ऍप्लिकेशन हेवी लोड हँडल करू शकत नसेल तर ते लगेच रेज होईल आणि मग मेंटेनन्सच्या फॅक्टरच्या अंडरमध्ये ते येईल. त्यांना काय करावं लागेल, पर्टिक्युलर ऍप्लिकेशनची कॅपॅसिटी वाढवावी लागेल, म्हणजे ते हेवी लोड हँडल करू शकलं पाहिजे. मग हा फॅक्टर कशामध्ये येईल, मेंटेनन्समध्ये येईल, की आपण त्यांना डिलिव्हरी तर दिली आहे, त्यानंतर ऍप्लिकेशनमध्ये परफॉर्मन्स इश्यू ऑकर झालाय तर त्याला सॉल्व्ह करणं हे मेंटेनन्स टीमचं काम असतं. ओके, इन शॉर्ट एसक्यूए प्रोसेसमध्ये आपण हे 4-5 फॅक्टर जे आहेत ते फोकस करत असतो. ओके, तर सगळ्यात पहिले एसक्यूए मीन्स काय आहे, सॉफ्टवेअर क्वालिटी अशुरन्स, ही एक ऑनगोईंग प्रोसेस आहे. त्यानंतर कोणते 5 फॅक्टर्स आपण बघितले गाईज, जस्ट बघितले, विसरलात का? Meet customer requirement, expectation, टू मीट द कस्टमर एक्सपेक्टेशन, येस Costing of project. येस project, येस maintenance. या अँड देन टाइम डिलिव्हरी तुमच्या समोरच आहे. तर हे 4-5 फॅक्टर तुमच्या आन्सर मध्ये सांगणं एक्सपेक्ट आहे. ओके, व्हॉट इज एसक्यूए बोलल्यावर ऍटलीस्ट तुम्ही 2 मिनिट्स तरी आन्सर देऊ शकले पाहिजे. सर्वांना सर्व पॉईंट क्लिअर आहेत? कुणाला कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये काही इश्यू आहे की हा पॉईंट समजला नाही? No. ओके, अदर गाईज, एसक्यूएस सुरू केलं ना तेव्हा 2-3 पॉइंट मिस झाले माझे, स्किप झाले. ओके, तर एसक्यूए ही एक जस्ट प्रोसेस आहे. ओके, ऑनगोईंग प्रोसेस आहे. यामध्ये टाइम टू टाइम चेक केलं जातं की अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट आपण वर्क करत आहे का, आणि ही प्रोसेस सुरू असताना या 4-5 पॉइंटला फोकस केलं जातं. आणि एसक्यूए प्रोसेसमध्ये ज्या आपण ऑनगोईंग प्रोग्रेसवर डिस्कशन करत आहे, हे डिस्कशन मोस्टली BA
आणि स्टेक होल्डर्स यांच्यामध्ये जेही डिस्कशन होतं त्यामध्येच ते इन्फॉर्मेशन एक्सचेंज करतात, चेंजेस रिलेटेड, काही न्यू रिक्वायरमेंट असतील त्या रिलेटेड किंवा करंट जे वर्क ऑनगोईंग आहे त्याची रिलेटेड अपडेट बीए हा क्लायंटला देत असतो. ओके, तर ही जी प्रोसेस आहे यालाच एसक्यूएल प्रोसेस असं म्हणतात. ओके, आय होप हे सगळ्यांना कळलं असेल. बट तरीही कुणाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. गाईज तुम्ही ट्राय करा की त्या दिवसचा जोही पोर्शन असेल तो त्याच दिवशी कव्हर झाला पाहिजे, त्याचे डाऊट त्याच दिवशी क्लिअर झाले पाहिजे. ओके, म्हणजे तुमचे बॅकलॉग होणार नाहीत आणि परत त्या टॉपिकला बघायची गरज पण नाही पडली पाहिजे. ओके, की तुम्ही आता इग्नोर करत आहे मग म्हणाल की एका वीकचं सोबत करू, तर तसं व्हायला नको. तुम्ही ट्राय करा की रोजच्या रोज तो पोर्शन कव्हर झाला पाहिजे आणि त्या रिलेटेड क्वेश्चन आन्सर तुमच्याकडे रेडी असायला हवे आणि तुमचे डाऊट पण नेक्स्ट डेलाच क्लिअर व्हायला हवेत. जर आज तुम्हाला काही कळलं नाही तर तुम्ही नेक्स्ट डेला आधी मॉर्निंग मध्ये जे क्वेश्चन्स असतील तुमचे ते विचारा. ओके, आणि जोही क्वेश्चन असेल तो विचारा. आता यामध्ये बरेचसे लोक असे आहेत की त्यांचा बऱ्याच दिवसापासून गॅप आहे, ते पब्लिक लेवलला किंवा आपण म्हणजे स्पीक नाही करू शकत, बोलू नाही शकत आहे. तर तुम्हाला हेच तुमची भीती जी आहे ना ही घालवायची आहे. ओके, तर ती इथूनच होईल. तुम्ही इथे 8-10 लोक आहे, तुम्ही इथेच क्वेरी विचारायला स्टार्ट करा, तीच तुमची एक प्रॅक्टिस असेल. ओके, बरेच जण असे आहेत की त्यांना येतं खूप पण एक्सप्रेस करायचा प्रॉब्लेम आहे, ते बोलू नाहीच शकत. तुम्ही इकडे क्वेश्चनिंग करायला स्टार्ट करा, विचारायला स्टार्ट करा, डिस्कस करायला. ठीक आहे, तुमचा जोही गॅप आहे त्यामुळे तुमचा जो कॉन्फिडन्स कमी झालेला आहे तो इकडनंच कव्हर व्हायला स्टार्ट होईल. ओके, तर घाबरायची काहीच गरज नाही आहे. तुम्ही तुमचे प्रश्न विचारायला स्टार्ट करा आणि डिस्कशन पण स्टार्ट करा. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक बघू, एस्केलेशन. एस्केलेशन हा वर्ड बहुतेक लोकांनी ऐकलेलाच असेल. ओके, एस्केलेशन मीन्स काय असू शकतं गाईज? बघा, एस्केलेशन मीन्स इन शॉर्ट जेव्हा कंपनीकडनं एक्सपेक्टेशन फुलफिल होत नाही, एक्सपेक्टेशन बोला किंवा रिक्वायरमेंट बोला, क्लायंटच्या फुलफिल होत नाहीत, त्या केसमध्ये मग ते एस्केलेट करतात त्या गोष्टी आणि मग त्यासाठी आपल्याला पेनॉल्टी अमाऊंट द्यावा लागतो. आता यामध्ये 2-3 फॅक्टर असतात. एक तर असतो की आपण विदिन टाइम पिरियड पर्टिक्युलर प्रोजेक्टची डिलिव्हरी नाही करू शकलो. ओके, प्रोजेक्ट असेल किंवा जेव्हा आपण अजाईल मध्ये काम करू तर पर्टिक्युलर फीचर्स असतील, जसं की त्यांना एक्सपेक्ट असतं की करंट स्प्रिंटमध्ये त्यांना 2-3 फीचर ऍड करून डिलिव्हर करायचे आहेत, बट आपण ते ऍज अ कंपनी म्हणून नाही देऊ शकलो तर त्या केसमध्ये पेनॉल्टी अमाऊंट असते. त्यानंतर गाईज तुम्ही ऐकलं असेल की प्रोजेक्ट रिन्युअल आहे. मार्च एप्रिल मध्ये ह्या टर्म्स बऱ्याचदा ऐकायला येतात. फेब्रुवारी मार्च मध्ये बऱ्याच प्रोजेक्टचं हे असतं, रिन्युअल असतं किंवा त्यांचे जे पण कॉन्ट्रॅक्ट आहेत ना ते रिन्यू होत असतात प्रोजेक्ट्सचे कंपनीज लेवलला. तर त्या कॉन्ट्रॅक्ट जेव्हा असे रिन्यू होतात त्यामध्ये काही फॅक्टर्स ते लोक बघत असतात, जसं की प्रिव्हियस प्रोजेक्टमध्ये 1 इयर मध्ये किती काम केलं आहे, किती बग रेज झाले आहेत, किती एक्स्ट्रा टूल्स लागले, जसं की त्यांनी स्टार्टिंगला काही बजेट दिलं असेल, जर त्यापेक्षा जास्त रिसोर्सेस लागले का, ह्याही गोष्टी बघितल्या जातात. त्यानंतर बग किती रेज झाले होते, जसं की तुम्ही बघत असाल काही सपोर्ट टीम मध्ये काही जण काम करतात, ते सर्व्हिस नाऊवर वगैरे काम करतात, तिकीट रेज होतात, क्लायंट्सच्या क्वेरीज असतात, इंटरनल क्वेरीज असतात. कधी कधी आपण त्या पण जर व्यवस्थित सॉल्व्ह नाही करू शकलो, त्यांना व्यवस्थित फीडबॅक नाही देऊ शकलो, तर त्या केसमध्ये पण त्या गोष्टी ते एस्केलेट करतात आणि त्याचं पेनॉल्टी अमाऊंट कंपनीला द्यावा लागतो. म्हणजे एखादा क्लायंट असा असतो की सपोज त्याने एखादं तिकीट रेज केलं तर त्याला बरेच दिवस कंपनी साईडने आन्सरच केलं जात नाही. ते एक्सपेक्ट असतं की अर्जंटली आन्सर द्यावं, किंवा हाय प्रायोरिटी इश्यू असतो आपण म्हणू शकतो, त्याला आन्सरच दिल्या जात नाही. मग या केसमध्ये असे जे इश्यू असतात की ज्याला वेळेवर आन्सर दिला गेला नाही किंवा ते व्यवस्थित रिझॉल्व्ह केले गेले नाही, असा रेकॉर्ड त्यांच्याकडे असतो. ओके, आणि हे सगळं मग ते रिन्युअलच्या टाइमला बाहेर काढतात की तुम्ही एवढ्या पिरियडमध्ये एवढे बग रेज झाले होते, त्यामध्ये सॅटिस्फाईड किती झाले, किती याला प्रॉपर आन्सरिंग नाही झालं, याचं पूर्ण एक ऑडिटिंग होते आणि त्या बेसिसवर मग पेनॉल्टी अमाऊंट जी आहे ती घेतल्या जाते कंपनीकडनं. आणि कधी कधी जर कंपनीची सर्व्हिस व्यवस्थित नसेल तर प्रोजेक्टचं रिन्युअल होत नाही, प्रोजेक्ट जातात कंपनीकडनं. ओके, आणि हे काही छोट्या लेवलला नसतं, खूप मोठे मोठे प्रोजेक्ट असतात, त्यामुळे त्यांना प्रॉपर सर्व्हिस देणं हे गरजेचं असतं. जर एखादी कंपनी पर्टिक्युलर क्लायंटचं रिक्वायरमेंट फुलफिल करू शकली नाही तर त्यांना त्यांच्या प्रोजेक्टमधून हात धुवावे लागतात. ओके, डिरेक्टली एका वर्षातच काही काही कंपनी प्रोजेक्ट गमावून बसतात. काही काही कंपनीजकडे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट 10-10, 15-15 वर्ष असतात.
पण एका लेवलला येऊन एखाद्या वर्षी जर ते व्यवस्थित सर्व्हिस नाही देऊ शकली तर त्यांचे कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होत नाही. तर हाच पार्ट एस्केलेशनचा आहे. इन शॉर्ट एस्केलेशन जे आहे ते मायनर पण असतं आणि म्हणजे आपण बोलू शकतो हाय लेवलला पण असतं. मायनर एस्केलेशन म्हणजे मग ते इंटरनल असेल प्रोजेक्ट रिलेटेड, तुम्ही छोट्या छोट्या क्वेरीज सॉल्व्ह नाही करू शकले पाहिजे. ओके, पर्टिक्युलर पर्सन जर काही करू नाही शकला तर इंटरनल लेवलला पण येऊ शकतात. जसं की एखादा क्यूए आहे, तो त्याचं वर्क व्यवस्थित करत नसेल, त्याचा क्यूए लीड त्याला एस्कलेट करेल. ओके, त्या केसमध्ये त्याला काहीतरी समज दिल्या जाईल, त्याच्यासाठी केटी अरेंज केल्या जाईल, किंवा मग त्याची एम्प्लॉयमेंट पण तिकडनं जाऊ शकते जर खूप काही मेजर इश्यू त्याच्यामुळे झालेला असेल तर. अशा गोष्टी ज्या आहेत त्या एस्केलेशन मध्ये येतात. ठीक आहे, हा क्वेश्चन तुम्हाला कोणी नाही करणार, पण एस्केलेशन मध्ये काय काय फॅक्टर असू शकतात हे तुम्ही एक जनरल समजून घ्या. ओके, आतापर्यंत आपण जे शिकलो यामध्ये एसक्यूएस हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. एस्केलेशन ही एक जनरल टर्म आहे फॉर युअर अंडरस्टँडिंग ओनली. मग गाईज आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहे टेस्टिंग प्रिन्सिपल. आता टेस्टिंग प्रिन्सिपल हे मोस्टली फ्रेशर्स लोकांना विचारण्यात येणारा क्वेश्चन्स आहे. ओके, जे कम्प्युटर बॅकग्राऊंडचे असतील त्यांना थोडीफार आयडिया असेल टेस्टिंग प्रिन्सिपल्स मध्ये काय असतं. ठीक आहे, सॉफ्टवेअर टेस्टिंग मधला हा इम्पॉर्टंटच पार्ट आहे, बट एक्सपिरियन्स लोकांना असे बेसिक क्वेश्चन्स विचारत नाहीत. आपण आपल्या माहितीसाठी एकदा समजून घेऊया फास्ट फॉरवर्ड मध्ये की टेस्टिंग प्रिन्सिपल्स काय आहेत. ठीक आहे, एक 10 मिनिटात आपण समजून घेऊया, तसा वेळ आहे आणखी, आणि त्यानंतर आपण एसडीएलसी स्टार्ट करूया. तर टेस्टिंग प्रिन्सिपल मध्ये काही सगळ्यात पहिले येतं एक्झिस्टिव्ह टेस्टिंग इज नॉट पॉसिबल. नो सॉरी, ह्या सेकंड पार्ट आहे. फर्स्ट पॉइंट आहे टेस्टिंग शो द प्रेझेन्स ऑफ डिफेक्ट नॉट देअर अब्सेन्स. यावरनं तुम्ही काय अंडरस्टँड करू शकता, त्या टर्म मध्येच त्याचं मिनिंग आहे. गाईज बी रिस्पॉन्सिव्ह. जोपर्यंत तुम्ही आन्सर्स देणार नाही तुमच्या साईडनं तोपर्यंत कळणार कसं. ओके, लेक्चर इंटरॅक्टिव्ह झालं पाहिजे. जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही नाही म्हणा. ठीक आहे, जर तुम्हाला थोडंसंही तुम्ही रिलेट करू शकत असाल तर आन्सर द्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे, सगळ्यात टेस्टिंग करत असतानाच डिफेक्ट्स लक्षात आले पाहिजे, त्याच्या ऍब्सेन्स मध्ये नाही. येस, म्हणजे जर तुम्ही टेस्टिंग परफॉर्म करत आहे ऍज अ टेस्टर तर तुमचं सगळ्यात पहिलं आणि मेजर वर्क एकच आहे की तुम्ही जास्तीत जास्त डिफेक्ट फाइंड करू शकले पाहिजे. लेट सपोज कन्सिडर करा तुमच्याकडे एखादं मॉड्यूल आलं टेस्टिंगसाठी, तुम्ही टेस्टिंग परफॉर्म करत आहे बट तुम्हाला कुठेच काही डिफेक्टच नाही भेटत आहे. ओके, तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड काही सिनेरिओ टेस्ट केले आणि तुम्हाला काही डिफेक्टच नाही भेटले, तिकडे काही प्रॉब्लेमच नाही आहे, तर असं होऊच शकत नाही गाईज. ओके, ऍज अ डेव्हलपर तो इतका परफेक्ट असूच शकत नाही की त्याच्याकडनं काही मिस झालं असेल किंवा काही फंक्शनॅलिटीमध्ये काही प्रॉब्लेम नसेल. आणि कधी कधी डेव्हलपरनं व्यवस्थित केलंही तरी एन्व्हायरमेंट चेंजमुळे प्रॉब्लेम येतो. जसं की डेव्हलपरचं एन्व्हायरमेंट वेगळं असतं. ओके, म्हणजे डेव्हलपर ज्या टूल्सवर वगैरे जिकडे टेस्टिंग कोड वगैरे करतो, नंतर तो कोड एका दुसऱ्या एन्व्हायरमेंटमध्ये डिप्लॉय केला जातो टेस्टिंग एन्व्हायरमेंटमध्ये. मग तिकडे तुम्ही टेस्टिंग स्टार्ट करता. ठीक आहे, काही डमी एन्व्हायरमेंट्स असतात, मग काही फायनल एन्व्हायरमेंट असतात. जसं की तुम्ही बघितलं असेल जेव्हा आपण एखादं ऍप्लिकेशन म्हणजे तुम्ही डिफरंट व्हर्जन्स डाउनलोड करता, जर तुम्ही टाकलं आता डाउनलोडिंगला तर तिकडे त्याचे डिफरंट व्हर्जन असतात. जसं की बघा 6.9 येईल, 7.1 येईल, आणि मग एक असतं 7.1.0 बीटा व्हर्जन, असं तुम्ही बघितलं असेल. आता बीटा व्हर्जन म्हणजे काय असतं की ते डेव्हलपमेंट मध्ये असतं, इन डेव्हलपमेंट म्हणजे त्यामध्ये काहीतरी चेंजेस ऑनगोईंग आहेत आणि डेव्हलपर त्यावर वर्क करत आहेत, तर असे काही बीटा व्हर्जन्स असतात. मग तुम्ही जेव्हा कंपनीमध्ये टेस्टिंग परफॉर्म करत असताना तर तुम्ही बीटा व्हर्जनवरच मोस्टली टेस्टिंग परफॉर्म करत असतात. म्हणजे ते फायनल डिलिव्हर झालेलं किंवा लॉन्च झालेलं व्हर्जन नसतं, त्यामध्ये काहीतरी वर्क जे आहे ते इन प्रोग्रेस असतं. असे व्हर्जन्सला बीटा व्हर्जन बोलतात मोस्टली. ओके, तर अशावर तुम्ही वर्क करत असता, राईट. तर मग असं करत असताना बहुतेक डिफेक्ट फाइंड करणं किंवा जास्तीत जास्त डिफेक्ट फाइंड करणं हे टेस्टर्सचं काम असतं. तर सगळ्यात पहिलं टेस्टिंगचं प्रिन्सिपल हेच आहे की तुम्हाला जर डिफेक्ट भेटतच नसतील तर अब्सेन्स असतील डिफेक्ट, तर तुमची टेस्टिंग करेक्ट वेला जात आहे असं तुम्ही म्हणूच शकत नाही. त्यामुळे टेस्टिंग परफॉर्म करत असताना तिथं डिफेक्ट प्रेझेंट असणं हे पहिलं प्रिन्सिपल आहे. ओके, तुम्ही त्याचे डिफेक्ट फाइंडच करू शकले पाहिजे, बिकॉज तुम्हाला टेस्टर म्हणून प्रत्येक वेने विचार करावा लागेल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ओके, असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल. तुम्हाला
वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स करावे लागतील इनपुट देताना. ठीक आहे, डेव्हलपर स्ट्रेट फॉरवर्ड कोडिंग करत असतात, ते प्रत्येक गोष्ट टेस्ट करत नाहीत. ओके, ते फक्त रिक्वायरमेंट आली की एक टेक्स्ट बॉक्स डिझाईन करा, ते करतात. तिकडे बोललं असतं की युजर इनपुट घेतलं पाहिजे, युजर नेम घेतलं पाहिजे, एवढं बोललं असते. पण युजर नेम मध्ये काय कॉम्बिनेशन्स असलं पाहिजे, त्यांची रिक्वायरमेंट काय असली पाहिजे, इन डिटेल टेस्ट करणं हे अल्टिमेटली टेस्टरचं काम असतं. त्यामुळे जर टेस्टिंग तुम्ही परफॉर्म करत आहे तर तिथं जास्तीत जास्त डिफेक्ट तुम्ही फाइंड करू शकले पाहिजे. इन शॉर्ट असं बोला की प्रेझेंट असले पाहिजे, हे टेस्टिंगचं पहिलं प्रिन्सिपल आहे. नंतर आहे एक्झॉस्टिव्ह टेस्टिंग इज नॉट पॉसिबल. आता एक्झॉस्टिव्ह मीन्स काय होते, कुणाला मिनिंग माहित आहे का काहीच? बघा, एक्झॉस्टिव्हचा इन शॉर्ट सिंपल मिनिंग आहे, मराठीमध्ये आपण बोलत आहे तर संपूर्ण. संपूर्ण म्हणजे काय म्हणू शकतो आपण की ऑल, म्हणजे पूर्णपणे. कधी कधी काय होतं की टेस्टिंग परफॉर्म करत असताना ऍप्लिकेशन खूप मोठे मोठे असतात. ठीक आहे, आणि त्यामध्ये डिफरंट फंक्शनॅलिटीज असतात. तर जेव्हा आपण एखादा न्यूली ऍड फीचर करतो, ठीक आहे, तरी पण आपल्याला रिग्रेशन म्हणजे काय होतं की एका थोड्याशा चेंजमुळे पण आपल्याला पूर्णच ऍप्लिकेशन टेस्ट करावं लागतं की काही ब्रेक होतंय का, या फंक्शनॅलिटीतल्या चेंजमुळे अदर फंक्शनॅलिटीजवर काही इम्पॅक्ट झाला आहे का, असं एक असतं. आपण जेव्हा त्यावर जम्प करू त्या टॉपिकवर तुम्हाला आणखी चांगलं कळेल. पण आता हे समजून घ्या की कधी कधी अशी सिच्युएशन असते टेस्टिंग करताना की पूर्णपणे टेस्टिंग करणं हे पॉसिबल नसतं. प्रत्येक फंक्शनला परत परत टेस्ट करणं एवढा टाइम पण नसतो, आणि आपण बोलू शकतो की तेवढे रिसोर्स पण नसतात, मॅन पॉवर पण नसते. तर या केसमध्ये मग काय होतं, त्या केसमध्ये काय करतात की काही मॉड्यूल मधले जे इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत किंवा ज्या फंक्शनॅलिटीज नेहमी यूज होणार आहेत ऍप्लिकेशन मध्ये, अशाच फंक्शनॅलिटीज टेस्ट केल्या जातात. ओके गाईज, लक्षात येत आहे? येस. कारण की जर आपण पूर्ण ऍप्लिकेशन परत टेस्ट करायला घेतला, ईच फंक्शनॅलिटी थ्रू गेलो, तर मॅनपॉवर जास्त लागेल, टाइम जास्त लागेल, आणि हार्डवर्क पण होईल तिकडे. तर ह्या गोष्टी कधी कधी आपण बोलू नाही शकत की युजफुलच असतील, किंवा आपल्याकडे एक ड्युरेशन असतो, त्या ड्युरेशन मध्ये द्यायचं असते. तर प्रत्येक वेळेला ऑल टेस्टिंग करणं पॉसिबल नसतं. त्या केसमध्ये काहीतरी जे इम्पॉर्टंट मॉड्यूल आहे तेच उचलले जातात आणि तिथंच टेस्टिंग परफॉर्म केली जाते. मग त्यावरनं अदर मॉड्यूलला जज केल्या जातं. ठीक आहे, त्याची डिपेंडन्सी चेक करून. तर इन शॉर्ट जी होल टेस्टिंग आहे ती नेहमी पॉसिबल नसते. ठीक आहे, हाच फॅक्टर इकडे आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे अर्ली टेस्टिंग सेव्हज टाइम अँड मनी. तुम्ही हे समजू शकता, जसं आपण SDLC मध्ये जाऊ तिकडे डिफरंट स्टेजेस आहेत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या. सगळ्यात पहिली फेजेस असते की रिक्वायरमेंट गॅदरिंग, त्यानंतर असतो अनालिसिस. रिक्वायरमेंटला अनालिसिस केलं जातं की त्याला आपण कसं डिझाईन करू शकतो वगैरे. तर यामध्ये काय असतं की अर्ली स्टेजेसला हे ट्राय केलं जातं की आपण जास्तीत जास्त रिक्वायरमेंट कशा कव्हर करत आहे. ठीक आहे, म्हणजे काही रिक्वायरमेंट मिस होत आहेत का, किंवा कधी कधी होतं की रिक्वायरमेंटची जर आपल्याकडनं किंवा डेव्हलपरकडनं मिसअंडरस्टँड झाली, म्हणजे कधी कधी असतं की एखाद्याला होऊ शकते एखाद्या वर्डमुळे काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली, तर रिक्वायरमेंट ज्या आहेत त्या करेक्ट वेने इम्प्लिमेंट होत नाहीत. तर त्या केसमध्ये इकडे एक अप्रोच असा यूज करतात की प्रत्येक लेवलला टेस्ट केल्या जातं, अनालाइज केल्या जातं की अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट त्या लेवलचं वर्क होत आहे का. म्हणजे सगळ्यात पहिली लेवल असेल रिक्वायरमेंट कलेक्टची, त्या लेवलला तर काही वर्क नसेल. नंतर अनालिसिस मध्ये बघितलं जाईल की अनालिसिस करताना जर SRS मध्ये ते काही मेंटेन म्हणजे टाकत आहेत तर ते अकॉर्डिंग टू द ज्या ऍक्च्युअल रिक्वायरमेंट आहे त्यानुसार आहे का. मग डेव्हलपमेंट मध्ये पण परत हेच फॅक्टर चेक केल्या जातील. म्हणजे इन शॉर्ट इनिशियल लेवललाच टेस्टिंगची जी आहे टेस्टिंगला फोकस केल्या जाईल, प्रत्येक लेवलला क्रॉस चेक केलं जाईल, व्हेरिफिकेशन केलं जाईल आपण बोलू शकतो. आणि यामुळे काय होईल की ऍक्च्युअल जेव्हा ते टेस्टिंग मध्ये येईल, जर इनिशियल लेवल पासूनच आपण छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर ऍक्च्युअल जेव्हा टेस्टिंग मध्ये येईल तेव्हा त्यामध्ये जास्त टाइम जाणार नाही. कधी कधी होतं की जर डेव्हलपमेंट लेवललाच रिक्वायरमेंट नुसार वर्क झालं नाही आणि मग नेक्स्ट लेवलला टेस्टिंग मध्ये हे फाइंड झालं, तर डेव्हलपमेंट मध्ये परत चेंजेस करावे लागतील. या प्रोसेसमध्ये काय होईल की टाइम पण जाईल आणि रिसोर्स पण जास्त लागतील. ऑब्विसली ड्युरेशन वाढणार आहे वर्कचं. ठीक आहे, तर
वर्किंग हवर पण वाढतील. वर्किंग हवर वाढले म्हणजे मनी वाढलं, प्रोजेक्टची कॉस्ट वाढली. ओके, तर ट्राय केलं जातं की इनिशियल लेवल जी आहे डिझाईन आणि डेव्हलपमेंट या लेवलमध्येच मोस्टली रिक्वायरमेंटला फोकस करून सर्व जी डेव्हलपमेंट प्रोसेस आहे ते रिक्वायरमेंट नुसार व्हायला हवी. म्हणजे काय होईल की नंतर त्या स्टेजेसमध्ये जास्तीत जास्त डिफेक्ट किंवा काही रॉंग वेचं इम्प्लिमेंटेशन आहे ते होणार नाही. अल्टिमेटली याचं एम एकच राहील की अर्ली टेस्टिंग करून टाइम आणि मनी सेव्ह करणं. ओके, नेक्स्ट टर्म आहे गाईज डिफेक्ट क्लस्टर टुगेदर. तर डिफेक्ट क्लस्टर टुगेदर मध्ये काय असतं की डिफेक्ट क्लस्टरिंग म्हणजे इन शॉर्ट काय आहे, ग्रुपिंग. ओके, काही मल्टिपल गोष्टींची एकत्र ग्रुपिंग किंवा आपण बोलू शकतो ज्या कोरिलेटेड टर्म्स आहेत त्याची ग्रुपिंग. तर डिफेक्ट क्लस्टरिंग मध्ये काय असतं, जे छोटे छोटे कॉम्प्लेक्स मॉड्यूल असतात त्यामध्ये जे डिफेक्ट आहे कोरिलेटेड डिफेक्ट त्याचं क्लस्टरिंग केलं जातं. ठीक आहे, क्लस्टरिंग केलं जातं म्हणजे ग्रुपिंग केलं जातं. आणि याचं एक एम हेच असतं की टाइम सेव्ह झाला पाहिजे. आणि अदर मॉड्यूलमध्ये टेस्ट, जसं की काही ऍप्लिकेशन्स असतात त्यामध्ये खूप सारे मॉड्यूल्स असतात, पण त्याचं जे आपण बोलू शकतो की हार्ट असतं किंवा एक सेंट्रल पॉइंट ऑफ वर्क असतं ते पर्टिक्युलर 2-3 मॉड्यूलवरच डिपेंड असतं. जसं की काही पेमेंट गेटवे असतील किंवा काही असे मॉड्यूल असतात ज्यामध्ये जे कस्टमर आहेत, एंड युजर आहेत ते नेहमी नेहमी यूज करतात. काही मॉड्यूल्स असतात की ते तिथं प्रेझेंट आहे बट ते रेअरली यूज होतात. तर जे जास्त यूज होणारे आहेत किंवा आपण बोलू शकतो हार्ट ऑफ ऍप्लिकेशन आहेत, असे जे कॉम्प्लेक्स मॉड्यूल असतात त्याला जास्त फोकस केलं जातं. आणि त्या मॉडेलच्या रिलेटेड जे बग्स आहेत त्याचं एक प्रकारे ग्रुपिंग करून रिझॉल्व्ह केलं जातं. ठीक आहे, म्हणजे ते को रिलेटेड असतात. जर एक सॉल्व्ह केला तर दुसरा होईल. ओके, तर अशा ज्या गोष्टी आहेत त्याला बोलतात डिफेक्ट क्लस्टरिंग. म्हणजे को रिलेटेड डिफेक्ट पर्टिक्युलर मॉड्यूलच्या रिलेटेड फाइंड केल्या जातात आणि नंतर रिझॉल्व्ह केल्या जातात. ठीक आहे, दॅट इज अवर डिफेक्ट क्लस्टरिंग. तुम्ही लक्षात ठेवा की ग्रुपिंग ऑफ डिफेक्ट्स पण इथे म्हणू शकता. ठीक आहे, नंतर आहे बी अवेअर ऑफ द पेस्टिसाइड पॅराडॉक्स. आता पेस्टिसाइड पॅराडॉक्स म्हणजे काय आहे गाईज, जेव्हा तुम्ही टेस्टिंग परफॉर्म करत असताना तर तेव्हा नंबर ऑफ टेस्ट केसेस, टेस्ट सिनेरिओ राईट करावे लागतात. जर इनिशियल लेवलला तुम्ही लिहिले, तुमची टेस्टिंग परफॉर्म झाली, ऍप्लिकेशन डिलिव्हर झालं लेट सपोज, नंतर सेकंड लेवलला तुमच्याकडे काहीतरी न्यूली ऍड फीचर्सची रिक्वायरमेंट आली क्लायंटकडनं. ओके, त्या केसमध्ये पण फीचर ऍड झाले आणि नंतर तुमच्याकडे टेस्टिंगसाठी ऍप्लिकेशन झालं. ओके, प्रिव्हियसली तुम्ही डिलिव्हर केलेलं आहे आणि आता त्यामध्ये न्यूली ऍड केले आहेत काही फीचर्स. मग तुमच्याकडे टेस्टिंगसाठी ऍप्लिकेशन आलं. त्या केसमध्ये तुम्ही काय करता की सगळ्यात पहिले जे न्यूली ऍड फीचर आहे त्यावर नवीन टेस्ट केसेस लिहिता, त्यात तुम्ही टेस्ट करता. बट जे प्रिव्हियस फंक्शनॅलिटी आहे त्यासाठी तुम्ही परत टेस्ट केसेस लिहित बसता का? नाही बसत. तुमच्याकडे आधी जेव्हा तुम्ही रिलीज दिला असेल त्याच्या काही टेस्ट केसेस असतील हिस्ट्रीमध्ये, त्या तुम्ही परत काढाल, त्या तुम्ही टेस्ट कराल. ओके, त्यालाच रिग्रेशन टेस्ट बोलतात. रिग्रेशन मध्ये असे काही कोड ऑटोमेट केल्या जातात किंवा मॅन्युअल रिग्रेशन पण असतं, तुम्हाला तेच फंक्शनॅलिटी परत चेक करावी लागते. ओके, म्हणजे इन शॉर्ट जर छोटे छोटे जरी चेंजेस आले तर प्रिव्हियस फंक्शनॅलिटी ब्रेक झाली आहे की नाही हे तुम्हाला चेक करावं लागतं. तर ही जी तुम्ही अशी टेस्टिंग परफॉर्म करत आहे, जर तुम्ही रिपिटेटिव्हली थोड्या बहुत चेंजेस आले, मग तुम्ही प्रिव्हियस टेस्ट केसेस काढता, त्या परत रन करता, तर हा जो रिपिटेटिव्हनेस आहे यामुळे एका टाइमला जाऊन काय होतं की तुम्ही तेच सिनेरिओ, त्या टेस्ट केसेस परत परत एक्झिक्यूट करता. तर यामध्ये एरर फाइंड होण्याचे चान्सेस जे आहेत ते कमी होत जातात. बिकॉज ऍप्लिकेशनमध्ये तुम्ही काहीतरी सतत चेंजेस करत आहे, कोडमध्ये सतत चेंजेस येत आहे, बट सिनेरिओ तुम्ही तेच टेस्ट करत आहे प्रिव्हियस नुसार. ओके, जर थोडाही चेंजेस आला तर कुठेतरी कोणत्या तरी फंक्शनॅलिटीचे सिनेरिओ चेंज होतील, तुम्हाला अदर वेने थिंक करावं लागेल, वेगळ्या टेस्ट केसेस राईट कराव्या लागतील. बट कधी कधी असं होतं की टेस्टर त्याच त्या टेस्ट केसेस एक्झिक्यूट करत बसतात. मग त्या केसमध्ये तिथे नंबर ऑफ डिफेक्ट फाइंड होण्याचे चान्सेस जे आहेत ते कमी होऊन जातात. तर तिथे गरज पडतं की ऍप्लिकेशनला परत रिव्ह्यू करून काही न्यू सिनेरिओ डिझाईन करणं. ओके, या केसमध्ये मग असंही होतं, जर एखाद्या टेस्टरनं प्रिव्हियस ऍप्लिकेशनवर खूप दिवसपासून वर्क केलाय आणि त्यांना त्या टेस्ट केसेस केल्या, मग तो अनालाइजच नाही करू शकत, तर मग एखाद्या दुसऱ्याही पर्सनची त्याला हेल्प घ्यावी लागू शकते की दुसरा पर्सन काही वेगळ्या वेनं त्या ऍप्लिकेशनला रिव्ह्यू करू शकतो का, काही टेस्ट केसेस सुचवू शकतो का. तिकडे मग गरज पडते की नवीन टेस्ट केसेस तिकडे राईट करणं. ठीक आहे, यांनी काय होईल, जर अशा ज्या ओल्ड टेस्ट केसेस रिपिटेटिव्हली एक्झिक्यूट न करता जर आपण नवीन टेस्ट केसेस, नवीन सिनेरिओ डिझाईन केले, तर आपल्याला काही वेगळे डिफेक्ट
फाइंड होण्याचे चान्सेस जे आहेत ते वाढतात. आणि आपलं काम ॲज अ टेस्टर तेच असतं की कोणत्याही वे मध्ये जास्तीत जास्त डिफेक्ट आपण फाइंड करू शकलो पाहिजे. तर पेस्टिसाइड पॅराडॉक्स मध्ये ज्या रिपिटेटिव्ह टेस्ट केसेस आपण त्या एक्झिक्यूट करत आहे, तर त्या न करता ऍप्लिकेशनला परत रिव्ह्यू करणं, नवीन वे मध्ये टेस्ट केसेस राईट करणं आणि त्या एक्झिक्यूट करणं हे केल्या जातं. ओके, समजली ही टर्म प्रत्येकाला? काही इश्यू आहे? येस, समजलं. ओके. नंतर आहे की टेस्टिंग इज कॉन्टॅक्ट डिपेंडंट. गाईज, यामध्ये असं असतं की आता जसं आपण बघितलं, प्रत्येक प्रोजेक्ट एक आपण वरती पॉइंट बघितला होता, त्यानुसार जसं की डिफरंट डोमेन असतात. जसं काही प्रोजेक्ट हेल्थ केअरचे असतात, काही फायनान्सचे असतात, बँकिंगचे असतात, हेल्थ केअरचे प्रोजेक्ट असतात. त्यामध्ये मोस्टली स्ट्रिंग यूज होते. जर तुम्ही इन फ्युचर ऑटोमेशनला वर्क कराल, कुणाला हेल्थ केअरचा प्रोजेक्ट भेटला तर त्यामध्ये मोस्टली स्ट्रिंग यूज होते. काही फायनान्स रिलेटेड, बँकिंग रिलेटेड प्रोजेक्ट्स असतात, त्यामध्ये जास्तीत जास्त डेटा टाईप जसे इंटिजर आहे, फ्लोट आहे, तुम्ही शिकला असाल, असे काही डेटा टाईपवर जास्त वर्क होतं. काही लुपिंग कन्सेप्ट जास्त यूज होतात. तर हे जे आहे हे डिफरंट डोमेन आहेत. तर टेस्टिंग आपण जेव्हा परफॉर्म करतो तर मोस्टली डोमेनचा विचार केलेला असतो. ओके, म्हणजे जी आपण टेस्टिंग करत आहे ती त्या पर्टिक्युलर डोमेन रिलेटेडच असली पाहिजे, त्याचं नॉलेज आपल्याला असलं पाहिजे. त्यालाच बोलतात कॉन्टॅक्ट डिपेंडंट. जसं की तुम्ही हेल्थ केअर डोमेनवर वर्क करत आहे तर तिकडलं तुम्हाला नॉलेज हवं, तिकडली प्रत्येक पॉसिबिलिटी टेस्ट करायला हवी, आपल्याला तो विचार करायला हवा. जर इन्शुरन्स रिलेटेड असेल, काही म्युच्युअल फंड्स रिलेटेड ऍप्लिकेशन्स असेल, तर आपल्याला त्या पर्टिक्युलर फॅक्टरलाच फोकस करावं लागेल टेस्ट केसेस राईट करताना. त्यामुळे टेस्टिंग जी आहे ती कॉन्टॅक्ट डिपेंडंट आहे, असं टेस्टिंग प्रिन्सिपल मध्येच बोललेलं आहे. नंतर लास्ट पॉइंट आहे अब्सेन्स ऑफ एरर इज अ पॉलिसी. म्हणजे काय आहे की एखाद्या ऍप्लिकेशन मध्ये एरर नसेलच किंवा ते 100% एरर फ्रीच आपण डिलिव्हर करू, हे स्टेटमेंटच मुळात फॉल आहे असं यांचं म्हणणं आहे. म्हणजे गाईज, जर तुम्ही पूर्णपणे टेस्टिंग परफॉर्म केली, फंक्शनल अँड सिस्टीम टेस्टिंग, तुम्ही सगळ्या पॉसिबिलिटी चेक केल्या, तरी पण तिकडे 1% ऑलवेज चान्स असतो की काहीतरी एरर तिकडे असेल. त्यामुळेच बघा, आपण नंतर काही टर्म शिकणार आहे, हॉटफिक्स, बग लिकेज, ह्या टर्म्स होतात. म्हणजे तुम्ही आपण ऍज अ टेस्टर SIT मध्ये वर्क करतो आणि नंतर मग ते बिल्ड UAT मध्ये जातं. ओके, युजर ऍक्सेप्टन्स टेस्टिंग क्लायंट साईडला जातं. तर तिथे नेहमी चान्स असतात की तुम्ही काहीतरी मिस कराल किंवा काहीतरी असं असतं की होऊ शकतं मिस, किंवा या एन्व्हायरमेंट मधून त्या एन्व्हायरमेंट मध्ये बिल्ड डिप्लॉय केल्यामुळे फंक्शनॅलिटी ब्रेक होऊ शकते. तर तुम्ही कितीही टेस्टिंग परफॉर्म केली, हर वे मध्ये टेस्ट परफॉर्म केली, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, इन डिटेल, तरीही 1% ऑलवेज चान्स असतात की तिकडे एरर प्रेझेंट असतील किंवा काहीतरी पार्ट अनइम्प्लिमेंटेड असेल, असं असू शकतं. म्हणून त्यांचं म्हणणं आहे की असं पॉसिबलच नाही आहे की तुम्ही 100% डिफेक्ट फ्री प्रॉडक्ट डिलिव्हर करू शकाल. त्यामध्ये ऑलवेज चान्सेस असतात आणि त्या चान्समुळेच मग बघा असं होतं की जे बग SIT मुळे मिस होतात ते दुसऱ्या एन्व्हायरमेंट मध्ये क्लायंट साईडला फाइंड होतात. ओके, त्यामुळे टेस्टिंगचा रेशो जो आहे तो डिक्रीज होतो. त्यानंतर कधी कधी आपल्याला बग लिकेज हा एक पार्ट पाहायला मिळतो. म्हणजे SIT मध्ये काही बग मिस झालेले असतात आणि ते नंतर दुसऱ्या एन्व्हायरमेंट मध्ये फाइंड होतात, त्याला लिकेज असं बोलतात. ठीक आहे, तर तिकडे पण चान्स असतो. त्यानंतर कधी कधी हॉटफिक्स होतात. म्हणजे SIT मध्ये एका मायनर मिस्टेकमुळे मग बिल्ड दुसऱ्या एन्व्हायरमेंट मध्ये जातं आणि तिथे काहीतरी मेजर इम्पॅक्ट त्याचा होतो आणि असा जो डिफेक्ट येतो मग त्याला हॉटफिक्स म्हणतात. हॉटफिक्स म्हणजे इन शॉर्ट असे काही मेजर प्रॉब्लेम होतात की ज्याला इमिडिएट रिझॉल्युशन देणं मग गरजेचं पडतं. तर अशा ज्या गोष्टी आहेत त्या घडू शकतात एका एन्व्हायरमेंट मधून दुसऱ्या एन्व्हायरमेंट मध्ये जाताना. तिकडे ऑलवेज काहीतरी प्रेझेंट असतातच डिफेक्ट. 100% डिफेक्ट फ्री प्रॉडक्ट डिलिव्हर करणं हे पॉसिबल नाहीये. ओके, त्यामुळे अब्सेन्स ऑफ एरर हे स्टेटमेंटच मुळात फॉल आहे, असं टेस्टिंग प्रिन्सिपल नुसार एक मेन्शन केलेलं आहे. ओके, हे एक जस्ट जनरल प्रिन्सिपल आहे ज्या बेसिसवर टेस्टिंग परफॉर्म केली जाते. आता आपण हे काही असं डोळ्यासमोर ठेवून कंटिन्युअसली आपण हे प्रिन्सिपल फॉलो केलंय का असं काही बघत बसत नाही. ओके, हे एक जे स्टँडर्डाइज प्रोसिजर आहे जी आधी मेन्शन केलेली आहे आणि यानुसार मग आपली टेस्टिंग चालते. आता हे तुम्हाला कुणीही क्वेश्चन विचारणार नाही, पण इन जनरल टर्म्स मध्ये आपण जे टेस्टिंग परफॉर्म करतो त्याचा बेस काय आहे, ते कोणत्या स्टँडर्डवर मेंटेन होतं हे आपण इकडे बघितलंय. ओके, आता हे जे डिफेक्ट क्लस्टरिंग टुगेदर वगैरे सारखे फॅक्टर्स आहेत हे आजकाल यूज पण होत नाही.
ठीक आहे. हे आपण बोलू शकतो थोडे आउटडेटेड झालेले असतील किंवा आता इम्प्लिमेंटेशन वे चेंज झालेला आहे, तर हे असेच्या असे यूज पण होत नाहीत. बट अल्टिमेटली ते मेन्शन केलेले आहेत थेरी पार्टमध्ये. आपण जस्ट समजून घ्यायचा प्रयत्न केला आपल्या माहितीसाठी. ओके, एक फास्ट फॉरवर्ड तुम्हाला कळलं असतील मोस्टली पॉइंट मी एक्सपेक्ट करते. आणि जर नसेलही कळलं तर टेस्टिंग प्रिन्सिपल्सचं तुम्ही लोड घेऊ नका. ओके, यामध्ये कोणताही क्वेश्चन्स तुम्हाला येणार नाहीये. हे तुमच्या माहितीसाठी जस्ट आपण डिस्कस केलंय. म्हणजे जर आपण जात आहे एका वेनं तर आपण एक स्टेप बाय स्टेप जाऊ. ठीक आहे. आणि मी तुम्हाला टाइम टू टाइम सांगेल की हा इंटरव्ह्यू पॉइंट ऑफ व्ह्यू क्वेश्चन आहे, हा नाही आहे हा टॉपिक. तर जो असेल त्याला तुम्ही जास्त फोकस करा, तसं तुम्ही नोट करून ठेवा. ओके गाईज, आज आपण एसक्यूए बघितलं आणि टेस्टिंग प्रिन्सिपल्स बघितले. दोन सिंपल टर्म्स बघितल्या. यामध्ये कुणालाही काही इश्यू आहे का? किंवा आतापर्यंत बघितलेल्या होल टॉपिक मध्ये कुणालाही काही इश्यू आहे का? हॅलो, हा करत आहे मी रिकनेक्ट. हॅलो, अरे हो, माझं ना लाईट गेली तर वायफाय डिस्कनेक्ट झालं. करत आहे, जस्टच डिस्कनेक्ट झालाय ना 5-2 मिनिट आधी. हो हो, मी हे करते, हॉटस्पॉट कनेक्ट करते. जस्ट मिनिट. हॅलो गाईज, आवाज येतोय? हॅलो. हो, येतोय. हो येतोय. ओके, जस्ट 1 मिनिट आधीच डिस्कनेक्ट झालाय ना? तुम्हाला कधीपासून आवाज येत नव्हता? हो, बस 1 मिनिट अगोदरच हा, माझं ना पॉवर. टेस्टिंग प्रिन्सिपल संपल्या संपल्या आवाज गेला. ओ येस, ऍक्च्युली पॉवर कट झाली त्यामुळे वायफाय डिस्कनेक्ट झालं होतं. ओके, तर मी हेच विचारत होती की आतापर्यंत आपण एसक्यूए कव्हर केला आहे आणि टेस्टिंग प्रिन्सिपल बघितलाय. दोन्हीही जनरल टर्म्स आहेत. यामध्ये कुणाला काही इश्यू आहे का? टेस्टिंग प्रिन्सिपलला तुम्ही जास्त लोड घेऊ नका. ओके, हा एक जनरल माहितीसाठी आपण डिस्कस केलेला टॉपिक आहे. गाईज, वन बाय वन सांगा सर्व की कुणाला काहीही प्रॉब्लेम असेल तर. ट्विंकल, सोनाली. नो मेघा. ओके क्लिअर आहे का? ओके. आरती, रवींद्र. क्लिअर आहे मेघा. नाही, आतापर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ठीक है. श्रेया, स्नेहा. ओके. स्वाति, मराठी में कुछ प्रॉब्लम है? सब समझ में आया है? नाही क्लिअर क्लिअर या ओके, अगर फिर भी कोई इश्यू है तो तू पिंग कर सकते हैं और अदर लोग भी. तुम्हाला जर या व्यतिरिक्त काही इश्यू असला तर तुम्ही पिंग करा व्हॉट्सअपला. आपण तो पॉइंट नेक्स्ट लेक्चर मध्ये नक्की डिस्कस करू. आता नेक्स्ट टॉपिक आपला एसडीएलसी आहे, बट टाइम संपत आलाय, तर आपण एसडीएलसी उद्या फ्रेश मध्ये स्टार्ट करूया. ओके. येस मेघा, थँक्यू. या ओके, ठीक आहे. कुणाला काही डाऊट नसेल तर आपण लेक्चर थांबूया इकडेच. सिया आहे का लेक्चर मध्ये? सिया. हो मेघा आहे. ओके, क्लिअर आहे सगळं पार्ट? हो हो ओके, काही इश्यू असला तर पिंग करा. हो चालेल. ठीक आहे. थँक्यू गाईज, हॅव अ गुड डे. थँक्यू मेघा. थँक्यू. थँक्यू.
ठीक है